नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत शेतकरी ओळखपत्र का काढावे आणि त्याच्यापासून होणारे फायदे काय आहेत हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊया। डिजिटल आयडी हे एक 12 अंकाचे खास ओळखपत्र आहे। हे ओळखपत्र प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणार आहे। ही आयडी शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल आयडी कार्ड म्हणून वापरता येईल। शेतकऱ्यांना जसे की सरकारी योजना आणि सेवांचा फायदा सहज आणि सोप्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी हे डिजिटल आयडी उपयोगी पडेल। लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकता येईल। शेतकरी योजना, अनुदान यामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे ठरेल। यातून असे समजते की आपल्याला ज्या काही शेतकरी योजना चालू आहेत त्या योजनांचा सोप्या व सुलभ पद्धतीने लाभ घेण्यासाठी हे डिजिटल आयडी उपयोगात येईल। आणि जे महाडीबीटी, पीएम किसान या ज्या योजना चालू आहेत त्या योजनांचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकता येतील, म्हणून हे डिजिटल कार्ड महत्त्वाचे आहे। या उपक्रमामध्ये आतापर्यंत 5 कोटी शेतकऱ्यांच्या माहितीचा डाटाबेस तयार झालेला आहे। पुढील काळात देशातील सर्व शेतकऱ्यांचा माहितीचा डाटाबेस तयार केला जाईल अशी अपेक्षा आहे। पीएम किसान सन्मान योजना, सॉइल हेल्थ कार्ड, प्रधानमंत्री पीक विमा योजना या संबंधित असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे डाटा एकत्रित करण्यात आलेला आहे। कृषी मंत्रालय, रासायनिक खते मंत्रालय, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय आणि इतर मंत्रालयाकडून माहिती एकत्र करण्याची प्रक्रिया या कार्डसाठी सुरू करण्यात आलेली आहे। या कार्डचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल हे आपण आता बघू। या डाटाबेसच्या आधारे शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करायची, कोणत्या प्रकारचे बी बियाणे वापरायचं, कधी लागवड करायची, त्याची कापणी करावी याबाबत मार्गदर्शन केले जाईल। शेती संबंधी विविध विकास योजना सुरू करण्याबाबत सरकारला या डाटाबेसची मदत होणार आहे। याशिवाय शेतकऱ्यांना त्याचा माल साठवायचा आहे किंवा विकायचा आहे, कुठे, कोणत्या किमतीला विकायचा आहे, विक्री करायची आहे या संबंधी माहिती या डाटाबेसच्या आधारे शेतकरी कार्ड आधारे उपलब्ध होऊ शकते। आता आपण बघू की फार्मर आयडी कोणासाठी बनणार आहे। हा फार्मर आयडी कोण कोण काढू शकणार आहे। डिजिटल क्रॅश मिशन अंतर्गत केंद्र सरकार संपूर्ण भारतातील सर्व शेतकरी बांधवांसाठी डिजिटल ओळख देण्यासाठी फार्मर आयडी म्हणजे शेतकरी कार्ड बनवत आहे। केंद्र सरकार या अभियानांतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देऊ इच्छित आहे। या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना भारत सरकारच्या कृषी विषयक योजनांचा योग्य लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आपले सरकार हे करणार आहे। डिजिटल फार्मर आयडी तयार झाल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्रीशी संबंधित सर्व कामे अगदी सहज करता येतील। शेतकरी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कोठेही जाण्याची गरज भासणार नाही आणि सर्व योजनांचा लाभ त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय या कार्डद्वारे मिळणार आहे आणि यासाठी हे कार्ड काढणे अत्यंत गरजेचे आहे। शेतकऱ्यांसाठी ही डिजिटल आयडी कार्ड एक फायदे अनेक असे ठरत आहे। योजनांचा जो लाभ आहे, ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सरकार राबवत आहे त्या योजनांचा लाभ घेणे आता शेतकऱ्याला या डिजिटल कार्डच्या माध्यमातून सोपे होणार आहे। देशात शेतकऱ्यांच्या कल्याणासह कृषी क्षेत्रासाठी अनेक प्रकारच्या योजना केंद्र आणि राज्य सरकार चालवत आहे। या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक सीझनमध्ये मेहनत घ्यावी लागते। ओळखपत्र तयार झाल्यानंतर या योजनांचा लाभ घेणे सोपे होईल। कृषी योजनांमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे सुद्धा होतात। शेतकऱ्याला अनेक लोक फसवतात, ज्यांचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेतात। ओळखपत्र बनल्यानंतर अशा लोकांची भीती आपल्याला राहणार नाही। शेतकऱ्यांना शेती संबंधी अनेक प्रकारची माहिती सुद्धा याच माध्यमातून देता येईल। डिजिटल कृषी मिशनच्या या प्रयत्नाने कृषी क्षेत्रात पारदर्शकता येईल। या कार्डचा फायदा असा मित्रांनो, आपल्यासाठी ज्या योजना सरकार राबवत आहे, चालवत आहे त्या योजनांचा आपल्याला डायरेक्ट या कार्डद्वारे फायदा होईल। आपल्याला इतरत्र कोणतेही कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही। या कार्डमुळे प्रत्येक योजना ही आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे। आपण बघू की शेतकरी ओळखपत्र मिळण्यासाठी असणारी पात्रता कोणकोणती आहे, त्यासाठी कागदपत्र कोणते कोणते लागणार आहेत आणि त्यासाठी कोण कोण अप्लाय करू शकते। सदर शेतकरी हा भारताचा नागरिक असावा, हे तर सगळ्यांना माहितच आहे की भारताचा नागरिक असल्याशिवाय कार्ड मिळणारच नाहीये, तयारच होणार नाहीये। सदर शेतकऱ्यांकडे शेतजमीन असून शेतीचा 7/12
उतार्यावर त्या शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याची पीएम किसान योजना अंतर्गत लाभार्थी असावा. शेतकऱ्यांकडे 8A नमुना असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या आत असावे. सदर शेतजमिनीत शेतकऱ्याने स्वतः पीक घेतलेले आवश्यक आहे. इत्यादीसाठी पात्रता निकष सरकार काढलेले आहेत. फार्मर आयडी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो. या संकेतस्थळावर जायचं आहे. अर्जदाराचे नाव आणि माहिती भरायची आहे. वेबसाईट उघडल्यानंतर किसान आयडी कार्डच्या अर्ज फॉर्मवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर इतर संबंधित माहिती भरावी लागेल आणि तो फॉर्म पूर्ण करून घ्यावा लागेल.